महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। करंजा किनारपट्टीवरील अतिक्रमणांबाबत मेरीटाईम बोर्डच्या भूमिकेवर स्थानिकांचे प्रश्नचिन्ह। निष्पक्ष कारवाईची मागणी। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून रेवस आणि अन्य किनारपट्टी भागातील अनधिकृत बांधकामांवर नुकतीच धडक-तोडक कारवाई करण्यात आली। प्रशासनाच्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत असतानाच दुसरीकडे करंजा रो जेट्टी ते करंजा फिशिंग जेट्टी या परिसरातील कथित अनधिकृत बांधकामांवर अद्याप कारवाई न झाल्याने स्थानिक नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। या परिसरात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य व्यावसायिक बांधकामे असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात असून प्रशासनाने सर्वत्र समान कायदा लागू करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार करंजा जेट्टीच्या विस्तृत परिसरात कथितरित्या विनापरवाना हॉटेल्स, बिअर शॉप, भंगारांची दुकाने आणि टपऱ्यांसह जवळपास 200हून अधिक लहान मोठी बांधकामे उभी राहिली आहेत। किनारपट्टीवरील अत्यंत संवेदनशील असलेल्या खारपुटी क्षेत्रालाही यातील काही कथित बांधकामांचा फटका बसल्याचे बोलले जात आहे। या संदर्भातील वृत्त स्थानिक पातळीवर समोर येऊनही अद्याप प्रशासकीय यंत्रणेकडून कोणती मोठी मोहीम राबवण्यात आलेली नाही। सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या परिसरातील काही मोठ्या व्यावसायिक बांधकामांना आणि इमारतींना मेरीटाईम बोर्डच्या संबंधित विभागाने यापूर्वी नोटिसा बजावल्या होत्या। मात्र नोटिसींची मुदत उलटून गेल्यानंतरही या बांधकामांवर प्रत्यक्ष कारवाई झालेली नाही। प्रशासनाच्या विलंबनाचे नेमके कारण काय आहे याबाबत स्थानिक पातळीवर विविध चर्चांना उधाण आले आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असा सूर नागरिकांमधून उमटत आहे। या संपूर्ण प्रकरणाला आता राजकीय वळणही मिळताना दिसत आहे। आगामी निवडणुकीचे समीकरण डोळ्यासमोर ठेवून काही स्थानिक राजकीय घटकांकडून या अतिक्रमण कथितरित्या पाठबळ दिले जात असल्याची चर्चा नागरिक करत आहेत। त्यातच सदरची संभाव्य कारवाई रोखण्यासाठी एका स्थानिक नेत्यांनी संबंधित खात्याच्या वरिष्ठ मंत्र्याची भेट घेतल्याचा दावा करणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। आणि मात्र भेटीच्या अधिकृततेबाबत अथवा हेतूबाबत प्रशासनाकडून कोणताही खुलासा जारी करण्यात आलेला नाही। राज्यात जर सर्वच ठिकाणी अनधिकृत बांधकामावर कायदेशीर बडगा उचलला जात असेल तर करंजा परिसरातील कथित अनधिकृत व्यावसायिक बांधकामांना वेगळा न्याय का, असा सवाल स्थानिक जनतेकडून उपस्थित केला जात आहे। पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी मेरीटाईम बोर्डाने कोणत्याही दबावाला बळी न पडता या परिसरातील सर्व अनधिकृत बांधकामांची सत्यता पडताळून तात्काळ निष्पक्ष कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांकडून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम, उरण।